तर जळगावमधून आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया. महिला असुरक्षित आहेत, तुम्ही बजेटचं अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं, तर केंद्रीय वित्तमंत्री बोललेले आहेत की आता यापुढे आम्ही 4 महत्त्वाच्या जातींवर लक्ष देऊ आणि त्यांची मदत करू. योगायोगाने त्यांनी हेच सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ, तरुणांना युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी काहीतरी करू. पण 10 वर्ष होऊन गेली केंद्र सरकारची, एक हाती सत्ता आपण त्यांना दिली, बहुमताचं सरकार दिलं आणि आता वित्तमंत्र्यांना, आता केंद्र सरकारला ह्या 4 जाती आठवायला लागलेल्या आहेत, महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. मग मूळ प्रश्न हाच राहतो की गेल्या 10 वर्षात ह्या 4 जाती किंवा हे 4 घटक हे दिसले नाहीत काय ना आतापर्यंतच? काय काय बघा, प्रचाराची गरज नाही येते, लोक जाणून आहेत. पण हे सगळं 10 वर्षानंतर डोळे उघडलेले आहेत. 10 वर्षानंतर ह्या 4 घटकांकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे. गेल्या 10 वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योगपती मित्र होते, जे सूटबूटचं सरकार आहे, त्यांची मदत करत आले, त्यांचीच मदत करत आले, घेतलं की त्यांच्या घशात घातलं, घेतलं की त्यांच्या घशात घातलं. आज जेव्हा त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेतरी देश आणि सरकार त्यांच्या हातातून निसटत आहे, तेव्हा आता हे आपल्या समोर यायला लागलेत आणि सांगायला लागलेत, नाही आता तुमच्याकडे आम्ही बघू. पण संपूर्ण भारतात आपण पाहिलं तर प्रत्येक राज्य आणि खास करून ज्या राज्यात भाजपची सरकार आहेत किंवा भाजप प्रणित सरकार आहेत, अस्थिरता सगळीकडे अस्थिरता दिसायला लागलेली आहे. मला माहित नाही आपण किती लोकांनी बातम्यांमध्ये बघितलं असेल, पण लडाखमध्ये 30 ते 40 हजार लोक ही रस्त्यावर उतरली होती, आंदोलन करत होती की आता तिथे केंद्रशासित राज्य आणलेलं आहे, ते केंद्रशासित राज्य काढून त्यांना त्यांचं हक्काचं राज्य पाहिजे, त्यांना त्यांची विधानसभा पाहिजे, त्यांचे मुख्यमंत्री पाहिजे, त्यांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे. कारण आवाज ऐकणार तरी कोण, हा त्यांना आता प्रश्न पडायला लागलेला आहे. आवाज ऐकणार तरी कोण? 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम काढलं गेलं, आपण पण पाठिंबा दिला होता 370 कलम काढण्याचा. आपल्याला वाटलं होतं जम्मू काश्मीरसाठी असेल, लडाखसाठी असेल, काहीतरी चांगलं होईल, विभागणी झाली, काहीतरी चांगलं होईल, प्रगती होईल, लडाखची, जम्मू काश्मीरची प्रगती होईल. पण आज जी परिस्थिती आपण पाहत आहोत, बिकट परिस्थिती आहे. ना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित परत जाऊ शकलेले आहेत आणि लडाखमध्ये जर पाहिलं तर आंदोलन ह्याचसाठी होते की आता आम्हाला केंद्रशासित राज्य नकोय, आम्हाला आमच्या हक्काचा मुख्यमंत्री पाहिजे, हक्काची विधानसभा पाहिजे. आज जर तुम्ही पाहाल, सहज तुमचे ट्विटरवर पाहाल, व्हॉट्सअपवर पाहाल, तर दिल्लीला गराडा पडलेला आहे, तो सैन्य बळाचा पडलेला आहे. पोलीस असतील, रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, जेवढ्या मोठ्या भिंती उभं करू शकतात तेवढं करतायत. रस्त्यांवर खिळे टाकत आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकत आहेत, वायरी टाकत आहेत. कोणाला अडवण्यासाठी हे करत आहेत माहितीये तुम्हाला? शेतकऱ्याला, अन्नदात्याला. जणू काही अन्नदाता हा अतिरेकी आहे, जणू काही अन्नदाता हा चायना आहे, अन्नदाता शेतकरी हा कुठचा तरी एकदम भयानक असा एक वेगळा प्रकार आहे. त्याला अडवायला, राक्षसाला अडवायला जसं काही करू तसं हा प्रकार दिल्लीच्या आजूबाजूला चालू झालेला आहे. मूळ प्रश्न हाच राहतो की आत्ताकडे जे MS स्वामीनाथन, त्यांना जो भारतरत्न दिलेला आहे, स्वामीनाथन आयोगासाठी भारतरत्न दिलेला आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलंय, त्यांच्यावर अभ्यास केलाय, रिसर्च केलाय, त्याच्यासाठी भारतरत्न ज्या व्यक्तीला दिला त्या व्यक्तीचा आदर म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकायला पाहिजे की शेतकऱ्यांवर लाठीमार करायला पाहिजे, हा विचार जर सरकारने केला तर मला वाटतं आपल्या सर्वांना उत्तर मिळेल की एका बाजूला भारतरत्न हे मतांसाठी देत आहेत, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांसाठी, ज्या शेतकऱ्यांसाठी ह्या MS स्वामीनाथन साहेबांनी काम केलं, त्याच शेतकऱ्यांवर आज लाठीचार्ज होत आहे. नुसतं लाठीचार्ज नाही, तर जसं मी सांगितलं, येताना खिळे टाकलेले आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकलेले आहेत, रस्ते खोदलेले आहेत, अश्रुधूर. आता इथे हे सगळं झाकलेलं म्हणून नाही तर हल्ली सभेमध्ये जो ड्रोन दिसतो, त्या ड्रोनचा ज्याच्यातून फोटोग्राफी होते, त्याच ड्रोन मधून अश्रुधूर सोडला गेलेला आहे शेतकऱ्यांवर. ही आज आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे. उत्तर प्रदेशचे एक उपमुख्यमंत्री आहेत, मला वाटतं उत्तर प्रदेशची की कुठची तरी दुसरी त्याच राज्याचे, त्यांनी तर मस्त सांगून टाकलेलं आहे की MS स्वामीनाथनना का आपण भारतरत्न दिलं, तर अंतरिक्ष विज्ञान में जो काम किया है उसके लिए उनको भारतरत्न दिया है. ही भाजपा आहे. म्हणजे त्यांना हे पण माहिती नाही
की एम एस स्वामीनाथन साहेबांनी कोणासाठी काम केलं, काय काम केलं, किती मोठं काम केलंय, काय अभ्यास केलेला आहे, काय आयोगाचं फाइंडिंग आहे, हे काही माहिती नसताना भारतरत्न तर दिलेलं आहे, पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं त्यांच्यावरच आज लाठे चालवले जातात, गोळ्या चालवल्या जात आहेत, अश्रुधूर टाकला जातोय. 1.5 वर्षापूर्वी असेच हे सगळे शेतकरी बांधव हरियाणामधले असतील, पंजाब मधले असतील, उत्तर प्रदेश मधले असतील, दिल्लीकडे